हाय हॅलो मंडळी, मी कोमल तुमचं कोमल क्रिएशन चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। खरं तर यूट्यूब चॅनल नवीन चालू केल्यापासून हा माझा पहिला लाईव्ह व्हिडिओ आहे। कॅमेऱ्यासमोर येऊन मी पहिल्यांदा बोलते। खरंच मला व्यवस्थित बोलायचं जमेल की नाही मी नाही सांगू शकत, पण म्हणलं चला एक प्रयत्न तर करून बघू, जमलं तर जमलं आपल्याला म्हणून मी हा खास व्हिडिओ माझा खरंच पहिला व्हिडिओ आहे, बनवते मी खास तुमच्यासाठी। तर या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्स कटची कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत। तर चला तर मग इथे आपण 36 साईजचा ब्लाऊज कट करणार आहे। तर इथे शोल्डर आपल्याला 5 इंच घ्यायचा आहे व 2 इंच गळा रुंदी घ्यायची आहे। नंतर इथे आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे, ते 6 इंच घेतलेलं आहे मी इथे आणि सरळ लाईन ड्रॉ केली आहे। आणि ते नंतर मेजर करायचं वरचं आणि खालचं मॅच होते का ते चेस्ट लाईनसाठी। नंतर चेस्ट लाईन सरळ अशी आखून घ्यायची व त्यावर चेस्टचा चौथा भाग आपल्याला टाकून घ्यायचा आहे व नंतर फुल उंची घ्यायची आहे व त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा ॲड करायचं आहे, जेणेकरून शिवल्यावर आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी येईल, त्यामुळेच 1 इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे। नंतर पुढे आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे व त्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा करायचं आहे व नंतर 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे फिटिंगसाठी आपल्याला। आणि नंतर सरळ रेषा अशी ड्रॉ करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता अशी छान स्केलनीच लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे व नंतर अपेक्सचं माप टाकायचं आहे व अपेक्सच्या निम्मं करून इथं आपल्याला प्रिन्स कट काढण्यासाठी करायचं आहे व खाली त्यातून अर्धा इंच कमी करायचं आहे व 2 इंच जे आपण एक्स्ट्रा सोडलं होतं का खाली, ते 2 इंच इथं एक्स्ट्रा घ्यायचं आहे प्रिन्स कटसाठी आपल्याला। आणि नंतर इथे आपल्याला आर्महोलचा शेप द्यायचा आहे, जे की चेस्ट लाईन आणि मुंडा येतो आहे तिथून निम्मं मेजर करून तो आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला। अशा प्रकारे मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे व नंतर वरून 5 इंच कमी करून आपल्याला प्रिन्स कटचं सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे प्रिन्स कटचं मार्किंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित, म्हणजे आपल्याला प्रिन्स कट आपला जो आहे तो व्यवस्थित सेट होईल। यासाठी खाली आपण 2 इंच एक्स्ट्रा सोडलं ना, म्हणजे प्रत्येक साईजला 2 इंच जर सोडलं तर आपल्याला प्रिन्स कट व्यवस्थित छातीमध्ये बसतो, आपली छाती दाबली वगैरे जात नाही, त्यासाठी 2 इंच तर एक्स्ट्रा सोडलंच पाहिजे। नंतर गळा आपल्याला जेवढा आहे तेवढा घ्यायचा, खालच्या साईडने अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं व त्याला गोल असा शेप देऊन घ्यायचा। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे गोल शेप दिला आहे। नंतर सगळी कटिंग व्यवस्थित करून घ्यायची। तुम्ही जर नवीन असाल तर पिनअप करूनच कटिंग करा, म्हणजे खालचं आणि वरचं हलणार नाही। असं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता जे आपण मार्किंग केलं आहे त्यावरून व्यवस्थित कटिंग केलंच पाहिजे। कटिंग व्यवस्थित असेल तर ब्लाऊज हे व्यवस्थित शिवले जातात, त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन कटिंग करून घ्यायची आहे। जसं आपण आखलंय त्यावर सेम हळूहळू कट करून घ्या आणि जो आपला कटिंगचा भाग आहे तो मेन फॅब्रिकवर सेट करून घ्यायचा आहे। व्यवस्थित हे मेन फॅब्रिकवर सेट करून घ्यायचं या आपल्याला आणि नंतरच मग कट करून घ्यायचं आहे। कापड म्हणजे कमी पडत नाही आणि हेही हलत जर असेल तर ह्यालाही पिनअप करा, म्हणजे ते हलणार नाही, व्यवस्थित कट करता येईल जे नवीन आहेत त्यांच्यासाठी। आणि स्लो हे पण कटिंग करताना स्लो करून घ्यायचं आहे, त्यामुळे अस्तरवर व्यवस्थित करा आणि मेन फॅब्रिकवर आहे ते एक्स्ट्रा कापड सोडायचं आणि नंतर स्टिचिंग करून झाल्यानंतर जे एक्स्ट्रा राहते ते कट करून घ्यायचं, जेणेकरून कमी पडणार नाही। आणि नंतर स्टिच करताना अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित
सेट करून स्टिच करून घ्यायचा व एक्स्ट्रा जे आहे ते कट करून घ्यायचं आणि छोटे छोटे कट टाकायचे, जेणेकरून फोल्ड केल्यानंतर व्यवस्थित ते सेट होतं. म्हणून छोटे छोटे कट टाकणे हे गरजेचेच आहे. व नंतर दाब टीप मारून सगळीकडून व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे. व जे आपण जोडून घेतलेले आहेत प्रिन्स कट मेन फॅब्रिकवर जे असं जोडून घेतलेलं आहे, तो प्रिन्स कट व्यवस्थित ह्याच्यावर ठेवून अतिशय हळू पद्धतीने हे जॉईन करून घ्यायचं आहे. ओढून अजिबात जोडायचं नाही आहे. हे जे जसं सेट होईल तसंच ते स्टिच करून घ्यायचं आहे. ओढून शिवल्यानंतर गुढी येऊ शकते, त्यामुळं हे अजिबात ओढून ताणून स्टिच करायचं नाही आहे. इथे आपल्याला हळूहळू स्लो करायचं आहे. कापड कुठेही गुंतणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित जोडलं गेले आहे. व नंतर जिथं आपला अपेक्स पॉईंट आलता तिथे एक टक्स मारून घ्यायचा आहे, म्हणजे पफ व्यवस्थित येतो. आणि किती हेवी साईज असू द्या, हा जर तुम्ही टक्स टाकत असाल ना तर हा टक्स व्यवस्थित चेस्टमध्ये बसतो. आणि नंतर खालच्या साईडनं आपल्याला एक अस्तरची पट्टी घ्यायची आहे व टीप मारून ते व्यवस्थित घालून पॅक करून घ्यायचं आहे. काही इथे ब्रेशर पट्टी लावतात, तर ते लावायची गरज पडत नाही आहे. ही पट्टी लावली तरी होऊन जातं. त्यामुळे ही पट्टी व्यवस्थित लावून घ्यायची. फोल्ड करून 1 इंचाची लावली तरी चालते किंवा 1.5 इंचाची पण चालते. मी ते 1 इंचाचीच पट्टी लावते. तुम्ही बघू शकता व्यवस्थित सेट झालेलं आहे. व नंतर हुक आणि आईचं लावून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे प्रिन्स कटला माझ्या कसा पफ आलेला आहे, किती फिनिशिंगमध्ये किती छान दिसते ते, किती व्यवस्थित